पाळणा सोहळ्याची अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार विश्वभूषण लिमये सर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने आजचा हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्या घेतल्या महाराष्ट्रातील प्रत्येक सजीवाच्या आणि निर्जीवाच्या मनाला सुद्धा पाझर फुटेल अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. आणि 19 फेब्रुवारी येत आहे म्हणल्यानंतर आपल्यासाठी तो सणापेक्षा मोठा हा सोहळा जो असतो तो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकासाठी असतो. सोलापूरमध्ये आपण जर आज पाहायला गेलं तर हे पाळणा सोहळ्याचं 4थं वर्ष आहे. आणि सोलापूरच्या या पाळणा सोहळ्याची दखल महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये घेतली जाते. आणि अतिशय अभूतपूर्व असा जो सोहळा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहिजे होता. सोलापूर खरं तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेच्या सीमावर्ती भागामधलं असलेलं सोलापूर शहर आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सोलापूर मधला हा पाळणा सोहळा पाहण्यासाठी सोलापूर तसेच तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल आणि कर्नाटक असेल इथून मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त असतील, माता भगिनी असतील, शिवरायांवरती प्रेम करणारे, स्वराज्यावरती प्रेम करणारे हे जे मंडळ आहेत ते या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि अतिशय दीप्यमान पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जो आहे तो या ठिकाणी सोलापूरमध्ये होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायचं. आणि हुतात्म्यांची ही जी नगरी आहे त्याला कुठेतरी 4 चांद लावण्याचं काम ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा सोहळ्यानं केलं असं म्हटलं तर कुठेही वावगं ठरणार नाही. धन्यवाद सर. या ठिकाणी पाळणा कार्यक्रम असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विश्वभूषण लिमये सर आपल्याशी या ठिकाणी राजनीती न्यूज चॅनलशी बोलत होते. राजनीती न्यूज साठी विद्यात ताकेरे, सोलापूर.